शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेचे माहितीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकप्रिय उमेदवार माजी मंत्री नवाबभाई मलिक साहेब यांच्या प्रचारार्थ रविवारी दिनांक 10 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता मोहितेनगर या ठिकाणी श्री बबनराव मदने साहेब यांनी जाऊन या भागातील प्रमुख बांधवांची एक महत्त्वाची बैठक घेतली। या भागात फार मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे मतदार राहत असतात। तसेच पश्चिम महाराष्ट्रातील खास करून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील रहिवासी यांची लोकसंख्या या भागात मोठ्या प्रमाणात आहे। गेली 25 ते 30 वर्ष बबनराव मदने हे धनगर ओबीसी समाजाचे काम करतात। त्यांना मानणारा फार मोठा वर्ग या ठिकाणी राहतो। मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभागाचे मुंबई अध्यक्ष बबनराव मदने साहेब यांचे या भागात चांगले संबंध असल्याने उमेदवार नवाबभाई मलिक साहेब यांना निवडून आणण्यासाठी निश्चित चांगले सहकार्य होऊन फार मोठ्या प्रमाणात नवाबभाई मलिक यांच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी या मोहिमेत नगर विकासातील प्रमुख समाज बांधव तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुखांची बैठक बबनराव मदने यांनी घेतली। या बैठकीत मोहितेनगरमधून सर्व समाज बांधव तसेच पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यांनी नवाबभाई मलिक साहेब यांना पाठिंबा दर्शवला। एकच आपल्या सर्वांसाठी सांगायचं की या पक्षामध्ये पक्ष स्थापनेपासून आज छोट्या स्तरापासून आज इथपर्यंत मी काम करत आहे आणि पक्षातले आज अजितदादा असतील, सुनील तटकरे साहेब असतील, यांना मुंबईमध्ये तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, मुंबईमध्ये पक्ष स्थापनेपासून ओबीसी विभाग हा झाला नाही। राज्यात झाला, मुंबईमध्ये नाही झाला, पण मुंबईमध्ये आपल्यावरती एवढा विश्वास ठेवून आदरणीय अजितदादा पवार, महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष सुनील तटकरे साहेब आणि अन्न नागरिक पुरवठा मंत्री छगन भुजबळ साहेब यांनी हा विश्वास टाकला की त्यांना माहिती होतं की हे मुंबईमध्ये ओबीसीचं संघटन चांगल्या पद्धतीने करू शकतात। त्यामुळे ती जबाबदारी दिली आणि फार कमी वेळेत मी मुंबईमध्ये 6 जिल्हा अध्यक्ष, मुंबईमध्ये 36 विधानसभा मतदारसंघ आहेत, 32 तालुका अध्यक्ष आणि आज जवळजवळ 80% वॉर्ड अध्यक्ष, मुंबईची कमिटी, जिल्ह्याची कमिटी, तालुक्याच्या कमिट्या, अशा पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ओबीसीचं संघटन करतात। मला तुम्हाला हा मोठेपणा मी सांगण्यासाठी इथे आलेलो नाहीये, पण आज जी व्यक्ती आली ती नेमकी आहे तरी कोण हे तरी तुम्हाला माहिती पाहिजे ना, त्याच्यासाठी फक्त मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि मी नवाबभाई मलिक ज्यावेळेस मुंबईचे अध्यक्ष होते त्यांच्या बरोबर मी सरचिटणीस म्हणून काम केले आणि आज आम्हा सर्वांसाठी एक चांगली गोष्ट जी झालेली आहे ती म्हणजे या ठिकाणी या मतदारसंघातून आम्हा सर्वांचे प्रश्न आणि तुमच्या सर्वांच्या अडचणी जाणणारा आणि ठामपणे जर काम करणारा जर नेता जर म्हटलं तर आज नवाबभाई मलिक आहे आणि त्यांच्यासाठी कुठेतरी समाज आपला इकडे आहे आणि समाज सांगतो त्यावेळी त्यांना समजलं इकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात ते नवीन आहेत या मतदारसंघामध्ये। नवाबभाई महाराष्ट्र राज्यासाठी किंवा मुंबईसाठी नवीन नाही, पण आपला हा मतदारसंघ जो त्यांच्यासाठी नवीन आहे। तर त्यामुळे काही गोष्टी आम्हाला बोलल्या गेले की तुम्ही आले पाहिजेत, तुमचं एवढं 25-30 वर्षापासून काम करताय, म्हणलं माझा समाज निश्चितपणे आपल्या मागे ठामपणे उभा राहील। त्याचं कारण आहे कारण ही व्यक्ती आपल्या समाजासाठी लढणारी आहे, मागणारी आहे। आज 15 वर्ष आपण पाहिलं सगळ्यांनी, हाच आमदार आहे ना। मी मगाशी मायका मंदिरच्या तिथे गेलो, मला वाईट वाटलं कारण का हा जर आमदार मला समजलं की तो एकदाही तिथे आलेला नाही, मग आम्ही 15 वर्ष केला निवडून दिले। मग जर तुम्हाला जर आमच्या समाजाचंही समजत नाही, काही आमच्या देवस्थानाचंही काही समजत नाही, मग आम्ही पळायचं ते कुणाच्या मागे पळायचं, म्हणून साठी मला वाईट वाटलं की नाही हे बरोबर नाही। काय काम आहे तुमची, साधी संरक्षण भिंत तुम्हाला बांधता येईल तिथं, हा बघितलं तिथं काय ते। तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत मी काय त्यांच्याबद्दल फार मोठे यांनी नाही सांगत आहे, पण तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे नवाबभाई मलिक कशा पद्धतीचं काम आहे। आज कुर्ल्यामध्ये बघा, आज ह्या भागामध्ये मी ज्यावेळेस फिरतो मला एक गोष्ट प्रामुख्याने जाणवली ती म्हणजे इकडे जरा नशाबाजी जास्त चालते त्या भागात। बघितले जिकडे जिकडे फिरलो मी त्या ठिकाणी आणि त्यांनी जे काय त्यांच्या याच्यामध्ये होते ते बोलले मी या मतदारसंघात पहिली मी नशामुक्ती करणार। हे बघा, हे विजन पाहिजे माणसाचा आमदार असतो। नुसतं तुम्ही आज 3-3 वेळा तुम्हाला लोकांनी निवडून दिले,
तरी सुद्धा तुम्हाला लोकांचं काय पडलेलं नाही, मग आमची नंतर तुमचा काय विचार करेल. मला एवढंच या ठिकाणी आपले सर्व बांधव या ठिकाणी आहेत, या सर्व लोकांनी एक चांगला सक्षम आपल्याला जर आपल्या विभागातून आमदार म्हणून निवडून द्यायचा असेल ना, तर नवाबभाई मलिक सोडून दुसरा पर्यायच नाही आपल्याकडं. बघितलं ना 15 वर्ष आपण काय करत होतो काय नाही. मी तुम्हाला एकच या ठिकाणी सांगायला आलेलं आहे, आपली जी पण लोक आहेत त्यांना त्या पक्षामध्ये असेल, नवाबभाईंकडून कुठलं काम करून घेण्याचं असेल तर आपण ते करून घेऊ शकतो. आपल्या लोकांना आपल्याबरोबर काम करण्याची संधी आहे. आता मुंबईमध्ये तर माझ्याच हातात आहे ओबीसीचं, त्यामुळं कुणाला या याच्यामध्ये जर काम करण्याचं जर काय असेल तर मी त्याच्यासाठी बसलोय. आणखी दादांशी माझे चांगले, मी दौंड तालुक्यातलाच आहे, म्हणजे त्या बारामती लोकसभा मतदारसंघातलाच आहे. त्यामुळे मला काय कोणी मधी नाहीये. माझे डायरेक्ट दादांशी चांगले संबंध आहेत, भुजबळ साहेबांचे आहेत, तटकरे साहेबांचे आहेत, सर्वांचे चांगले संबंध आहेत. आणि आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला जर आपण इथून आमदार म्हणून जर नवाबभाईंना निवडून दिलं तर मला वाटतं एक सक्षम आमदार या विभागासाठी आपल्याला निवडून द्यायचा आहे. एवढे आपण जर आता आपल्याकडे वेळ पण खूप कमी आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा आता मला यांनी फोन केला की म्हणजे तुम्ही आहे का तिथं, म्हणलं मी आहे. मला कळलं आपण इकडे ऑफिस वगैरे उघडलं, आपली सगळी टीम पाहिल्यानंतर अतिशय आनंद झाला. हे सर्व नाव काही मनात तुमचं असेल तुम्ही मला माझा नंबर तुम्ही सगळ्यांनी. लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदेसह भूषण सुवर्णा, सुभाष नागवेकर, मुंबई उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी विभाग.